सांब सदा शिव 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 सांब सदा शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। महात्मा बसवेश्वर जगद्गुरु पंचाचार्य संत शिरोमणि मन्मस्वामी महाराज वैराग्य निधि अक्कमादेवी माता की त्रैलोक्य संपदाल्लेख समुल्लेख नमित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय यमौ सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालकं तां धर्मचारिणीं शम्भो यद्भासा भासते विश्वं यस्सुखेनानुमोदते नमस्तस्मै गुणातीत विभवाय। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करू। एक एक भक्तांचं त्यांच्या जीवनाच्या आधारित अनेक गोष्टी या ठिकाणी आपण ऐकत आहोत।
त्यांच्या आदर्शही आम्हाला मार्गदर्शन झालेले आहे. अनेक कायक आहेत. एक प्रकारचे काम नाही या लौकिक जीवनात. प्रत्येक व्यक्तीचा व्यवहार एक व्यक्तीला तो काम देत असतो. हे बघा, या ठिकाणी निर्माण करणाऱ्यांपैकी अनेक कलाकार आहेत. एक कलाकार या ठिकाणी सर्व काम केलेले नाही. बांधकाम करणारे वेगळे, गिलाव करणारे वेगळे, पीयूपी करणारे वेगळे, शिलिंग करणारे वेगळे, वायर करणारे वेगळे, टाइल्स बसविणारे वेगळे. एकाकडून हे झालेले नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर त्याच्यात झोपणारे वेगळे. आणि तेवढंच नाही, गलीज करून तसंच जाणारे वेगळे, कचरा ठेवून जाणारे वेगळे, साफ करून जाणारे वेगळे. एक प्रकार आहे. अनेकांच्या योगदान एक वैभव हे त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. या सर्वांच्या योगदान बघा, काल संगीतकार, रागदासन करणार, संगीताचा कला, सर्व गोष्टी असून समाधान नसेल तर थोडं सुख समाधान देणारे व्यक्ती ही सुद्धा गरज आहे. सांत्वन देणारे गरज आहे. समाधान करणाऱ्या लोकांची ही सुद्धा गरज आहे. काय काय माता असतात, ते येऊन समाधानकारक बोलून जातात, समाधान व्यक्त करतात. काळजी करू नको असं म्हणतात. या कायकाच्या म्हणजे ह्या कर्माच्या पाठीमागी एकमेव उद्देश आहे, वैभव या ठिकाणी निर्माण व्हावे. सुंदर अभंग म्हणाले. अभंग म्हटले ना आता, व्यर्थ जन्म व्यर्थ गेले, शिवभक्ती नाही केली व्यर्थ परिपूर्णता तुम्हाला पाहिजे असेल, एकमेव जो कार्य आहे, शिवावरती निष्ठा, निरंतर अनुसंधान, निरंतर त्यांच्या स्मरण. काम करणं महत्वाचा नाही. कामाच्या अतिरिक्त, कामाचा अतिरिक्त कामासोबत स्मरण. नाम आणि स्मरण. लक्षात आलं? फक्त नाम असेल तर जमणार नाही, नामासोबत स्मरण पाहिजे. चित्तात काय चाललेले आहे हे महत्वाचं आहे. मुखात काय चालले हे महत्वाचं नाही. आमच्या मुखात काय चालले ते महत्वाचे नाही. आमच्या डोळ्यात काय भरले महत्वाचं नाही. आमच्या चित्तात काय भरलेले आहे, चित्तामध्ये चित्र काय निर्माण आहे हे महत्वाचे. म्हणून पहिला चित्ताचा शुद्धी जरुरी आहे. चित्त शुद्धी, चित्ताचा शुद्धीसाठी चित्त शुद्धी लेणी शिवपूजी येईल. चित्ताच्या शुद्धीसाठी
अंतःकरणातून स्मरण करणं महत्वाचं आहे. जो व्यक्ती चित्त शुद्ध ठेवून त्या चित्तात शंभो भगवंताला विराजमान करून घेऊन काम करत राहतो, कामात गुंतलेले असतो, त्या व्यक्तीचा कामाला 100% यशस्वी मिळणार आहे. म्हणून सुरुवात करता वेळेस आपण काय करतो माहितीये का? सिद्धू महाराजांना बोलून घेतो, पूजन करायला लावतो, भूमिपूजन करायला लावतो. म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये शुद्धी त्या ठिकाणी निर्माण करून एक पूजा पाठ करून कुठल्याही प्रसंग आपण सुरुवात करतो. लग्न असो, मुहूर्त असो, काही असो, पहिले प्रथम काय करणार आहे? पूजा विधान करणार आहे, प्रसन्नता निर्माण करणार आहे. त्यांच्या चित्तामध्ये शिवाचं स्मरण स्फुरण करणार आहे, बिंबणार आहे. लग्नाचा सुरुवात होत असताना सुद्धा त्या ठिकाणी दिगंबर पडेल मंगळाष्टक आपण म्हणतो, आरंभी गणपती, तिथं सुरुवात करतो. लास्ट मंगळाष्टक महत्वाचं आहे. तेवढंच नाही, अजून पुढे आहे चित्ती स्मरा शंकरा. ते कोणाला सांगतात? लग्न लावणाऱ्याला नाही, लावून घेणाऱ्याला. जे बसलेले आहेत ना ते त्याला सांगतात काय? चित्ती स्मरा शंकरा. आता तुमचा सुरुवात होणार आहे, आता तुम्हाला सावधान राहायचं आहे. या सावधान कशासाठी तुम्हाला करतो? तुम्ही संसार करायचा असेल तरी सुद्धा, संसार प्रारंभ करायचा असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्या चित्तामध्ये शंकराचा वास असणं जरुरी आहे. तुम्ही सगळे लावणी घेतलेले आहे, तुमचं चित्तात त्यावेळी काय होतं तुम्हालाच माहित. काय चित्तात होतं? इमानदारीनं सांगा. देवाचं आठवण काढत बसलो का? कोण आले की, कोण गेले की, काय काय की, कसं कसं आहे, कशी मिळाली की कशी. बायको तर चित्तात असेल. परवा एक लग्न झाले, जबरदस्ती करून त्याच्या लग्न लावले. लग्न लावल्यानंतर त्याला उचलून घेऊन जाऊन ह्याच्यामध्ये ठेवले, रूम मध्ये. भेट घेणारी एकच, नवरा बायको भेट घेत की नाही. मग त्याच्या चित्तात भेट देणारे होते की काही बायको होती? उचलून घेऊन गेले, परंतु बेचैन होता. नंतर मी बिदरलो होतो, हे शिवा जोड लावले, नाव सांगत नाही, नाहीतर युट्यूब मध्ये ते ऐकलं तर ते बी परेशान होऊन जाईल. तर आम्ही कुठंतरी भालकीला, बिदरला कुठंतरी वाठामध्ये आम्ही होतो. तिथं त्याला पकडून आणले. त्याला ते होश मध्ये नव्हते, ते बेहोश. त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग करून त्यांना समाधानकारक बोलून नंतर पाठवून दिलं. आता शिस्त आहे. मी म्हटलं आता तुमच्या 1 वर्षाच्या नंतर जमून अजून लग्न करून टाकू. त्याला काय म्हणतात? 1 वर्षाच्या बर्थडे, अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस. वर्षाच्या नंतर करू, जबरदस्त अजून. म्हणजे जे चित्तामध्ये आपण ज्यावेळेस सुरुवात करणार आहे लग्न लावून घेता वेळेस, त्यावेळे चित्ती स्मरा शंकरा. दिगंबर अजून पुढे काय? या वधूवरा आचार्य आले. आचार्य कशासाठी आलेले? आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे.
ज्यावेळी तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे त्यावेळी तुमच्या चित्तामध्ये संसाराचा विचार न राहता शंभूचा विचार, शंकराचा विचार, तरच संसार सुखाना जातो. विकार डोक्यात घेऊन आपण त्या ठिकाणी बसलो तर तुमचे विकार एक दिवशी विष होऊन जाते, समाधानकारक होत नाही. शिवस्मरण असलेले जोडी असं व्यवस्थित पाहिजे. म्हणून परवा तुम्ही ऐकला, मला रिपीट करायचं नाही, शोधन काढला दुग्गुले. मारया. तर त्याप्रमाणे आपल्याला एक एक कायक देव आम्हाला कृपा केलेले. कोणाजवळ स्वयंपाक करण्याची कला आहे, कोणाजवळ दिगंबर सारखं बोलण्याचं कला आहे, संगीताचा कला आहे, पेटीचं कला आहे. माताजी किती सुंदर अभंग गीत गायले ना, ते बी कला आहे. सगळ्यांना येते का तसं येऊ शकत नाही. वाटते आम्ही बी बोलावं असं वाटते, परंतु मजबूर हे निघत नाही, शब्द निघत नाही. ज्याला आम्ही पाहिलो त्याच्यासारखा व्हावं वाटतो. पण इथं छान कपडा घालून तसंच एक कपडा मी बी घातलं तर छान असं वाटते, मनामध्ये संकल्प होते. तसं कोणी गाडीवर असलं बी गाडी माझ्यावर असलं तर मस्त फिरत होतो. म्हणजे समोर आलेले व्यक्ती आपल्याला प्रभावित करत राहतात, प्रभाव पडत राहते. त्याकरता कुठल्याही कला असो, मडका करायचं असो, टोपला करायचं असो, चप्पल करायचं असो, हे सगळं काय सर्व कायकामध्ये श्रेष्ठ कायक कोणती आहे, श्रेष्ठ काम कोणती आहे? सर्वात गव्हर्नमेंट नोकरी करणं छान आहे, कॉम्प्युटर येऊन बसून काम करणं छान आहे, महिन्याला मंथलीला 1,00,000-1.5 लाख रुपये पगार घेऊन बसणं छान आहे, काही ढोर राखणं छान आहे, काही म्हैस राखणं छान आहे. कोणतं भारीचं काम आहे? कोणतं काम मोठे? गव्हर्नमेंट जॉब मोठे. म्हणजे काम केलं तर बी पैसा मिळते, न केलं तर बी पैसा मिळते, म्हणून ते गव्हर्नमेंट जॉब भारी. प्रायव्हेट असेल तर मेहनत केल्याशिवाय मिळत नाही प्रायव्हेट जॉब. सर्व लोक त्या कामापासून प्रसन्न राहणार आहे असं एक काम आहे. सगळ्यांना आधारभूत ते काम असल्याशिवाय कोणीही जिवंत राहू शकत नाही. तो काम आहे शेतकरी. त्यांच्यापासून चोर, लपंग, लुच्चे, डाकू, चांगले, वंगळे सगळ्यांसाठी ते काम देणारा माणूस. चोर बी अन्न खातात, लपंग बी अन्न खातात, चांगला बी अन्न खातात, वंगळे बी अन्न खातात. शेतकरी बंधू सर्वात मोठा श्रेष्ठ काम असलेले व्यक्ती. त्याने काम सोडून दिलं, जग उपास मरून जाईल. त्यांच्या मेहनत आहे म्हणूनच सगळ्यांचा पोट भरू लागले. लक्षात आलं का? मोबाईल पासून पोट भरत नाही, टीव्ही पासून पोट भरत नाही, बंगला पासून पोट भरत नाही,
गाडीपासून पोट भरत नाही. पोट कोणापासून भरते? शेतकरी. बळीराजा म्हणतील जय जवान जय किसान. नारायण म्हणून शेतकरी बंधू त्यांना यशस्वी मिळवायचं असेल त्यांनी सुद्धा एक काम करावं लागतं. यशस्वी मिळवायचं असेल तर तुमच्या कामात यशस्वी मिळवायला पाहिजे ना. तुमच्या कामाला यशस्वी मिळायला पाहिजे. इकडे खुश आहे लोक. फार सुंदर पीक आहे. मधी जायला भीती वाटेल त्यांना. एवढा प्रसन्न वातावरण. शेतकरी खुश. त्या प्रकारे कारण त्यांच्या चित्तामध्ये शिवाचा स्मरण असून त्यांनी सेवा करत असेल, शेतीचा उद्योग करत असेल तर त्या शेतीमध्ये सुद्धा त्यांना यशस्वी मिळू शकते. निरंतर स्मरणात. सगळ्या गोष्टी स्मरणात करणं जरुरी आहे. म्हणून इतिहास तुम्ही पाहता गौरी बडविणारे जनाबाईकी कोणीतरी होते. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 म्हणून गौरी बडवीत होते. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. तर त्या गौरीमध्ये सुद्धा नाव ऐकू येत होते. चोरी झाले होते म्हणे एकदा. संत सांगितले ज्या ह्याच्यामध्ये गौरीमध्ये विठ्ठल नाव निघेल ते समजून घ्यायचं हे जनाबाईंचं. बघा किती व्हायब्रेशन असेल त्या ह्याच्यामध्ये. आपल्याजवळ ओमा गाई, त्याला थोडं तुम्ही त्याचा कुठेही अंगाला तुम्ही कान लावून बघा. हो असं नाव येते. त्या प्रकारचे संस्कार एक माताजी त्याला दिलेले. कमलाबाई सांगवीचे, मंगल सांगवीचे. त्याच्याबद्दल मी बोलत नाही तर विस्तार होईल. त्या प्रकारे कायक करणारा एक कायक योगी त्या संत मालिकेमध्ये इळेहाळ बोम्मय्या, त्यांचं नाव इळेहाळ बोम्मय्या. अय्या अय्या म्हणून जास्त नाव आहे. आता त्या गावचे नाव इल्याळ इल्याळ म्हणून आता म्हणतात. कर्नाटकमध्ये एक गाव आहे इळेहाळ. त्या गावात वास करत होता. अनेक लोकांचा उद्धार करत रात्रंदिवस सेवावृत्ती, रहित बंधू. हे जे तुम्हाला सांगू लागलो हे घडलेले एक अवस्था आहे. प्रसन्न चित्त सती पती दोघंही मेहनत करून येणाऱ्या भक्तांचा सेवा बी करायचं आणि प्रसादाचा व्यवस्था दासोह ठेवायचं, अतिथी सत्कार करायचं, असं त्यांच्या नियमावळी चालू होती. काही झोप आले का? हा काहीतरी निमित्त लावा. बघा
पट्ट दिशी सुचला लाईट टाकायचं, त्यांना सुचलं म्हणजे लाईटासाठी हे चालले. एक नाटक करत होतं म्हणा, बसवेश्वरचं नाटक होतं. त्या कोंडी मिंचांना त्याच्यात विरोध पक्ष नायक, आणि नाटक करायचं असलं तर त्याच्यामध्ये जे जे काय लिहिलेले तेच बोली बोलावं लागते. त्या नाटकमध्ये ते नाटक केलेले लोक आहेत ते सगळं तुमच्याकडे बोली असते ते पाठ करावं लागते. पाठ केल्यासारखाच तुमच्या मनानं बोलायला जमत नाही तिथं. ते कोंडी मिंचांना अचानक पात्र करता वेळेस ते पटकन खाली पडलं, त्याच्या बांधून घेतलेले. त्याच्या बोलीमध्ये तर ते नाही, त्यांच्या मनानं काय म्हटलं, बसवण्णाचं नाव घेतलं तर हे पटकाच तर खाली पडते. बघा त्याच्यामध्ये बोली होतं का? तसं इथं उठत असताना लाईट घालायचं. हसण्यासाठी बोलतो, तसं आपण सुद्धा निमित्त लावतो त्या कामासाठी निघालो. म्हणजे ते समयानुसार त्या गोष्टी ते बोललं, सगळे खुश, सगळ्याला समाधान. इळ्याळा बंबैया असा सेवा निरंतर शिवाचा ध्यास करणारा अचानक दुष्काळ पडलं. दुष्काळ म्हणजे कळलं का? बरगाल. काल आले होते का बरगाल? आपले ड्रायव्हर साहेब बरगाले, त्यांचे आडनाव बरगाले. दुष्काळ पडल्यामुळं बियाला ठेवलेले काही बीज सुद्धा शिजून खायचं वेळ आली. त्यावेळेला काही पुरला नाही, काही उरला बी नाही. ते भरभडा खाल्ले त्यावेळेला. खाल्ले की नाही बरबडा? हा बरबडा ते पिकली होती ते दुष्काळमध्ये, ते बी विकले त्यावेळेला. त्याची रोटी करून खायचं बरबडाच, कसं तरी पोट भरून जगायचं. अशा प्रकारच्या वेळेला काही दिवसाच्या नंतर भरपूर पाऊस पडले. असा पाऊस पडला पेरणी करण्यासाठी बी नाही. हरभरा पेरायचं होतं ते सीझन. तिकडे इकडे हिंडले, परंतु हे दानसूर असल्यामुळं सर्व देऊन टाकला होता, यांच्याकडे काही शिल्लक नव्हते. तिकडे इकडे हिंडवून काही थोडा जमा केला. काय बी? हरभऱ्याचे बी एक टोपलं भर. लवकर मळका निघेल म्हणून रात्री भिजू घातले. भिजू घालून सकाळी पेरायचे आणि शिवध्यानात. व्यर्थ जन्म गेलेवाय तुझे विना शंभराया. शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिनली मामुली. शिवभक्ती नाही, शिवभक्ती करत असलेले स्मरण करत करत ते टोपलं उचलून जाता वेळेस, ज्या वेळे जे बैल वगैरे आऊत बांधून ज्यावेळी पेरणी करायचं होतं त्यावेळी येळकोट येळकोट मल्लय्या, येळकोट घे असं म्हणून मल्लय्याच्या नावाने अनेक एक पदयात्रा करणारे, श्रीशैलला जाणारे लोक मल्लय्याचं नाव घेऊन त्या ठिकाणी आले. पत्नी त्यांना दुपारीचं जेवण म्हणून काहीतरी असलेले काहीतरी करून त्यांना दिले होते. विभूती, रुद्राक्षी, सगळं लिंग सगळं पाहून
ते सगळं यांच्याकडे धावून आले, नमस्कार केले. आम्हाला काहीतरी प्रसादाची व्यवस्था करा. देऊन टाकले त्यांच्या जवळ असलेले, गप्पा गप्पा खाऊन टाकले. अजून आम्हाला भूक लागले. ते जे पेरणीला तू आणलास ना ते देऊन टाकलं, ते टोपला ठेवून टाकलं. ते बी गप्पा भिजलेले होते फर्स्ट क्लास. हरभरा भूक लागलेले माणसं गप 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 खाल्ले. हे वाटणी केलेले लोकांना कळालं. काय मूर्ख म्हणावा, आमच्या शेताला बी न ठेवता त्यांना आम्ही दिलो तो शिवभक्त आहे म्हणून यांनी सगळं दान करून टाकलं म्हणून नाराजगी व्यक्त केले. परंतु त्यांच्याजवळ जे टोपल्याला चिटकून बसलेले एक 5 बी शिल्लक राहिले होते. त्या कोणत्याला एक, या कोणत्याला एक, त्या कोणत्याला एक, सेंटरमध्ये एक बी ठेवलं, नमस्कार केला. यांना मान अपमान निम्मदया, हानी वृद्धी निम्मदया. तुझ्या हातात आहे, माझ्याजवळ काय आहे. म्हणून मल्लीनाथाचा स्मरण करत तो घरी आला. येणाऱ्या सर्वांना सांत्वन करत होता. काय नाही आहे आपला पाठीमागे देव, काय काळजी करू नका. तर काही दिवसाच्या नंतर असं पीक दिसला. तुमचा हे कापूस आहे ना, कापूस सारखं सगळं गच्च भरलेले हरभरा. बी ठेवले 5, परंतु संपूर्ण भरू नये शीत. वेळानुसार रास करायचं होतं, असा रास केला. उधळून उधळून उधळणारे थकून गेले. त्या काळातील राजांना सुद्धा त्यांनी मदत केली म्हणे. त्या हरभरा राजबोक्कसाला सुद्धा भरून टाकले. काय भरून घ्यायचं ते भरून घे, उरलेले मला. ಬೇಡಿದ ನೀವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवा. मागणी करायचं गरज नाही, मागायचा अगोदरच संत शिरोमणी मनमाचा प्रमाण तुम्हाला देतो. 100 एकर 50 एकर मठाधीश लोक. माझा स्तुती नाही, हे देवाचा करुणा आहे, मनमत माऊलीचा करुणा आहे. तर आपल्या व्यवहार पाहिलं, कुठेही आतापर्यंत बराच वेळ मला त्यांनी बोलत होते, कधीतरी हे संधी मिळतात अप्पा, संधीचा सदुपयोग करून घ्यावे. तर बार बार असा हा वेळ आपल्याला मिळू शकत नाही. या निमित्त करून आपण कुठेतरी गेला तर 4 पैसा गोळा होते. सिद्धू महाराज, परंतु मी मठाच्या बाहेर पाऊल ठेवलेले नाही. कशा करता? चंदा मागण्यासाठी. हे सर्व वैभव बघून काही काही गुरुमाऊली थक्क होऊन जातात. हे झालं कसं? हे कशामुळे झालेले आहे? आमचा विश्वास तुझे पाय. त्यांच्या प्रती आमचा विश्वास आहे. सुरुवात करत असताना सुद्धा आम्ही विचार करत नाही की ही व्यवस्था होईल का. म्हणून कोणाच्या मनामध्ये, भक्तांच्या मनामध्ये भगवंत प्रवेश करतो आणि त्यांच्या मन प्रफुल्लित होऊन जाते, आणून इथं देतात. आमचं नाव सुद्धा सांगू नका म्हणून म्हणतात. कारण त्यांच्या डोळ्यासमोर या ठिकाणी सेवा होत असलेली दिसत आहे.
ಬೇಡಿದ ನೀವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇवा मागणी करायचं गरज बी नाही, त्या ठिकाणी व्यवस्थित होऊन चालले, काही कमी पडणार नाही. एक अप्पांच्या दृष्टांत आपल्याला लक्षात येते. ज्या ठिकाणी महाराजांचं पूजा व्हायचं त्यावेळेला कम से कम 100-200 लोक त्या ठिकाणी महाराजांच्या पाठीमागे राहत होते. बिनावा करायचा असेल तर सोपं नव्हते महाराजांचे. माझ्या ऐकलं काय, बिनावा करायचं असलं तर सोपं नव्हतं. आमचं फार सोपं आहे, स्वयंपाक सुद्धा करायचं अडीअडीचे नाही. तिथं तूप पोळे ते हे सगळं, कुरटगी हपळा शेंडगी भजी मुरकू सगळं पाहिजे होतं, तुपा सगट. परंतु महाराज एकटं खात नव्हते. सर्वाला पोहोचले का तूप? हे होते. सर्वाला पोहोचले का तूप? एकाला बी तूप बी पोहोचला नसेल, महाराज थाली काढून बाजूला ठेवत होते, जेवण नव्हते. हो, सर्वत्र साचार, सर्वांना मिळायला पाहिजे. आणि गुरु महाराजांच्या थालीत पोळी पडला असेल तर सगळ्यांच्या ताटामध्ये पोळी पडायला पाहिजे. एक माय काय केले, ते अवस्था गंभीर असल्यामुळं महाराजापुरतच 2 पोळे केले. चपाती, महाराजांना पोळी. माय कसं काय नाही पा, तुम्ही घ्या नाही. माय ते किती पोळे आणून दिले, ते 4-5 पोळे होते. 4-5 पोळीमध्ये सगळ्यांना तुकडं 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 करून सगळ्यांना पोंचून टाकले ते पोळी. जे तूप होत, तूप सुद्धा सर्वांना थेंब थेंब का व्हायना, परंतु सगळ्यांना तूप येणं जरुरी आहे. सगळ्यांना तूप वाढले. सगळ्यांना पोहोचले म्हणजे हे समोरच्या व्यक्ती पहिला प्रसन्न राहिलं, आपला कल्याण होतो. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. आठवण आहे की महाराज? कुठं? पंढरपूर. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होई रे, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जिस पिता ने जन्म दिया है उसका मंगल होई रे. म्हणजे सगळ्यांचं मंगल, माझं मंगल तुमचं मंगल. आम्ही असा इच्छा बाळगत नाही, पहिला आमचं मंगल होईल. त्या प्रकारे गुरुमाऊली इच्छा बाळगत होते. त्यांच्या नितांत निष्ठेमुळं त्यांनी सर्वांना या प्रकारचे सेवा त्यांनी दिल्यामुळं आता आम्ही आरामशीर एक ठिकाणी बसून न मागता या ठिकाणी होऊ लागलेले हे. मागणी करायची गरज नाही. तेवढंच नाही, कुठेही त्यांना कधी काही कमी पडलेलं नाही. एक व्यक्ती त्यांना माहिती नाही महाराजासोबत एवढं लोक येतील म्हणून. दर्शनला आले की महाराज काय म्हणायचं, जावा प्रसादी घ्या, जावा प्रसादी घ्या, जावा प्रसादी घ्या. आता महाराज तर सांगू लागले तर ते मालक परेशान. आता किती लोकांना प्रसादी घ्या म्हणतात महाराजाचा आपल्याजवळ पाहिजे किती. तो घाबरला. काय असं का बेचैनी का आहे?
आपा आम्ही तेवढं माणसाचा विचार केला नाही, एवढं लोक येतील म्हणून आम्ही विचार केला नाही. कशाला घाबरतोस? कशाला घाबरायची? म्हणून अंगावरचा दस्ती घेऊन टाकले महाराज. हे भोगणीवर पांघरून टाक. कितीही वाढत राहतो मी म्हटले. काहीतरी 50 लोकांची त्यांनी काहीतरी प्रसादाचा व्यवस्था केला असावा, तर त्या दिवशी 600-700 लोक जेवले म्हणे. अजून जसं आहे तसंच राहिले. ह्या काळामध्ये सुद्धा ज्या प्रकारे बंबईला घडत होतं इव्ह्याळ, आताही सुद्धा शंभू तुमच्या ऐकणार आहे, काही कमी पडू देणार नाही. परंतु विश्वास असणं फार महत्वाचं आहे. या प्रकारे अतूट विश्वास माऊलीच्या प्रती आमच्या या ठिकाणी नितांत असल्या कारणानं इथं येणाऱ्या भक्तांचंही सुद्धा मनोकामना पूर्ण व्हावा आणि इथं त्यांना सेवा मिळावे आम्ही इच्छा बाळगल्यामुळं लाखो रुपये न विचारता न मागता या ठिकाणी सेवा करत आहे. आणि ही सेवेची संधी आनंद लुटण्याचा जो वेळ बघा, एक टाईल्स या ठिकाणी टाकण्यासाठी कितीतरी आपल्याला विचार करावा लागते. घरामध्ये एक टाईल्स बसवायचा असेल तर वरवी टाईल्स बसविलं, खाली बसविलं, तुम्हाला अंगाला मळ लागू नये, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून. तरी सुद्धा पाटील म्हणत होती आपण हे थोडं पॅक केलं तर बरं होतं. पाऊस पडले की थोडं आत येऊ लागले. तुमचं बी काळजी मनमस्वामी ऐकते. दुसरा एक माणूस म्हणला आपण एक लिफ्ट बसवलं, लिफ्ट बसवलं तर छान होत होतं. म्हाताऱ्या लोकांना लई अवघड होऊन चालले, माय लवकर लिफ्ट व्हावं. मनमस्वामीला सांगा, मला सांगू नका माय. कोणीतरी दाता या ठिकाणी उभा राहतील, ते लिफ्ट बी व्यवस्था होती. तर कारण बुजुर्ग लोकांना पोरात 3 मजली चढून येणं म्हणजे मोठा महादेवाला गेलेले अवस्था होऊन चालली. त्याला शिंगणापूरला गेल्यासारखं होत. तरी सुद्धा सकाळी सकाळी 4 वाजता आम्ही मांजर सुंब्याला जाऊन येतो. वरी जाता जाता पुरा भरून जाते एकदम. त्या प्रकारे इथं येणाऱ्यांना सुद्धा बिमारी दूर व्हावं म्हणून एवढं वर बसलेले आहे. न चढणारे व्यक्ती सुद्धा या ठिकाणी चढून येऊन या ठिकाणी बसत आहे, माऊलीचं दर्शन होईल म्हणून. असो अशा प्रकारे निष्ठावंत इलियाळ बोम्मय्या त्यांच्या चित्तामध्ये शंभूला ठेवल्यामुळं त्याचा दुष्काळात संपूर्ण त्यांच्या राजवैभवाला सुद्धा अन्नदान करण्याचा जो फल त्या बोम्मय्याला मिळालेले आहे. इलियाळ बोम्मय्या हे अजून सुद्धा ते गाव तुम्हाला कर्नाटकमध्ये पाहायला मिळते. त्यांचे इतिहास आताही सुद्धा त्यांच्या नावाने पाऊस पडत नसेल तर त्यांच्याकडे जाऊन पूजा पाठ करून नारळ फोडलं, 1-2 दिवसामध्ये पाऊस 1000 त्या ठिकाणी होत असते. अजून मी त्या एरियामध्ये दरवर्षी त्यांच्या नावाने यात्रा भरतो, बोम्मय्याच्या नावाने. अजून मी ते परंपरा चालू आहे. आजूबाजू असलेले गावातील सर्व मंडळी त्या ठिकाणी जाऊन दर्शन आशीर्वाद घेत राहतात. असा इतिहासकार शंभूचा साकार स्वरूपात या भूतलावरती येऊन त्यांच्या आपल्यासारखं माणसाचा रूपात असून सुद्धा त्यावेळी तसा मोठा त्याग आम्हाला दाखवून दिले, आदर्श जीवन आम्हाला दाखवून दिले. तर असा हा बोम्मय्याचा स्मरण केलं तरी सुद्धा शेतकरींचं सफल होतो. आताही सुद्धा तसा भावना बाळगणारे आहे. आज चरित्र तुम्ही त्यांच्या ऐकलेले आहात. फार सुंदर श्रावण मासात
आनंद रूपानं आज सोमवारचा औचित्य साधून अनेक भाविक भक्त पूजामध्ये आनंद लुटलेले आहे. प्रसन्नतापूर्वक या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था अनेक भाविक या ठिकाणी केलेले आहेत. दर दिवस सुद्धा अन्नदान लोक करत आहे. शक्ती अनुसार भक्ती अनुसार या ठिकाणी सेवा लावत आहे. असंच सेवा करण्याचा शक्ती गुरुमाऊलीचा आशीर्वाद तुम्हाला लाभो थोडा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबरे नम पार्वती I